नमस्कार, नमस्कार, नमस्कार. काय भगवंताची देण आहे राव. काय हा निसर्ग आपल्याला दिलेली जीवनसृष्टीमध्ये असं अनमोल दिलेलं असं जीवन आणि त्या अनमोल जीवनामध्ये दिलेलं वातावरणानुसार आपल्या शरीराला बदल करायला लावणारं भगवंत दिलेलं जे काय हृदय म्हणा, जे काय बॉडीची लँग्वेज असेल, जे काय सर्व सुसंपन्न असं दिलेलं बॉडी लँग्वेज, टेम्परेचर मेंटेन करणं, ज्या टायमिंगला टेम्परेचर जास्त हवं आहे तर त्या टायमिंगला बॉडीचं टेम्परेचर वाढवणं, उन्हाळ्या पिरियडमध्ये कमी करणं, पावसाळ्यामध्ये मेंटेन ठेवणं. अहो, भगवंताचं जेवढं गुणगान गावं तेवढं कमीच राहील. का तर भगवंताने एवढा हा नरदेह जो आपल्याला प्रदान केलेला आहे, यासाठी भगवंताला कितीतरी कष्ट करावं लागले असतील, परंतु आपल्या होतलनं आपण भगवंतासाठी काय करतोय याची पण आपण अवश्य शहानिशा करणं गरजेचं आहे. का तर भगवंत हा भगवंत आहे. तो देऊ शकतो, तसा घेऊ पण शकतो. जसं तुम्हाला वाटेल, तुमच्या आत्म्याला तसं मनातून आवाज येईल की बाबा तू काहीतरी कर, ह्या हेतूनं का होईना, पण तुम्ही अवश्य असं काहीतरी करा की जेणेकरून भगवंताला सुद्धा असं वाटलं पाहिजे की हां, मी ह्याला जे काय दिलं आहे हे योग्यच दिलं आहे. तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं भगवंताला विचार करताना त्याला कधी कॉम्प्रोमाइज करायची बारी येऊ नये. ह्या पद्धतीने जीवन जगा आणि तुम्ही असं काम करा.